आपल्या स्किनद्वारे, आपल्या त्वचेवाटे आपण आपल्या शरीरात काय पोहोचवतो, असं हे अभ्यंग केवळ रिलॅक्सेशन टेक्निक म्हणून सांगितले. अभ्यंग म्हणजे शरीराला जोर लावून रगडून तेल लावणं असं नव्हे, त्याला मर्दन असं म्हणतात. या अभ्यंगामुळं केवळ शरीर स्वास्थ्य नव्हे तर मानसिक स्वास्थ्यही ठीक राहतं. शरीरातील प्रत्येक अवयवावर जे एजिंग किंवा वेअर अँड टेअर त्या अवयवाचं होत असतं ते अभ्यंगामुळे कमी होतं. या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचण्याचा एक राजमार्ग आहे, तो म्हणजे रोज आचरले जाणारं हे अभ्यंग. आपण कुठल्या प्रकारचं तेल अभ्यंगासाठी वापरतोय त्यावर अधिक प्रमाणात अवलंबून असतं. अभ्यंग हे कोणी कोणी करू नये ह्याचंही वर्णन आयुर्वेदात आलेलं आहे. अंजन विधीनंतर आयुर्वेदोक्त दिनचर्येत वर्णन केलेलं पुढचं डेली रुटीन म्हणजे अभ्यंग. अभ्यंग म्हणजे काय तर बोली भाषेत बघायला गेलं तर स्वतःच्या सर्वांगाला तेलाने मालिश करणं म्हणजे अभ्यंग. आपल्याला हे माहिती आहे की त्वचा हा मानवी शरीराचा एक मोठा अवयव आहे. तसंच तो एक ज्ञानेंद्रिय म्हणजे तो एक सेन्स ऑर्गन नाहीये. आपली त्वचा ही एक असं पोरस मेश असल्यासारखीच आहे. जनरली आपण मुखावाटे आपल्या पोटामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये काय काय जातं याबद्दल बरेच कॉन्शियस असतो, पण तेच आपल्या स्किनद्वारे, आपल्या त्वचेवाटे आपण आपल्या शरीरात काय पोहोचवतो याबद्दल किंवा न्यूट्रिशियस अशा कुठल्या गोष्टी आपण पोहोचवू शकतो याबद्दल मात्र आपण तेवढे कॉन्शियस आहोत का? आयुर्वेदामध्ये मात्र या गोष्टीचा खूप जाणीवपूर्वक विचार झालाय आणि म्हणूनच आचार्यांनी अभ्यंगम आचरेत नित्यम म्हणजेच अभ्यंग हे रोज करावं असं सांगून ठेवलेलं आहे. असं हे अभ्यंग केवळ रिलॅक्सेशन टेक्निक म्हणून सांगितलंय की त्याचे अजूनही काही महत्त्वाचे फायदे आहेत, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण. आज तुमच्याबरोबर अभ्यंगाचे उपयोग, त्याच्यासाठी आयुर्वेदात कोणकोणत्या तेलांचा उपयोग सांगितलेला आहे, अभ्यंगाचे फायदे काय काय आहेत, तसंच अभ्यंग कोणी करू नये या संदर्भातही माहिती दिलेली आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. दिनचर्येत वर्णन केलेलं अभ्यंग हे एक रेजिम आहे आणि दिनचर्येत वर्णन केलेले जे सगळे विधी आहेत ते ती व्यक्ती स्वतः कोणाच्याही मदतीशिवाय करू शकते. आणि त्यामुळंच अभ्यंग म्हणजे शरीराला जोर लावून रगडून तेल लावणं असं नव्हे, त्याला मर्दन असं म्हणतात. पण अभ्यंगामध्ये काय अपेक्षित आहे तर हलक्या हाताने तेल लावून ते तेल हे त्वचेमध्ये किंवा शरीरामध्ये मुरवणं हे अभ्यंगामध्ये अपेक्षित आहे. स्नानापूर्वी किमान 15 ते 20 मिनिटं आधी अभ्यंग करावं. अभ्यंगाची सुरुवात ही कायम डोक्यापासून करावी. शिरावर म्हणजे स्काल्पच्या अगदी मधोमध असणाऱ्या अधिपती मर्मापासून त्याची सुरुवात करावी. हे मर्म तेथे एकत्रित येणाऱ्या सर्व शिरा, धमन्या आणि मर्म यांना गव्हन करत असतं. तसंच नंतर कान, चेहरा, गळा, मान, छाती, पोट, पाठ आणि मग हात आणि पाय या 2 एक्स्ट्रीमिटीजना तेल लावावं. अगदी रोज सर्वांगीण अभ्यंग जर शक्य नसेल तर किमान शिरप्रदेशी की जिथे अधिपती मर्म सांगितलेलं आहे, तसं डोक्यामध्ये अनेक इंद्रियांचे पॉइंट्स सुद्धा सांगून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे डोक्याला तेल लावणं, तसंच कान की जिथे वाताचं एक प्रमुख स्थानांपैकी ते एक स्थान आहे. तसंच हस्तपादतल की ज्याच्यामध्ये नर्व एंडिंगचं हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन आहे, अशा ठिकाणी तरी रोज अभ्यंग करावा. हात, पाय, पाठ यांना वरून खाली अशा पद्धतीने मसलचं ओरिजिन आणि इन्सर्शन बघून मसाज करावा आणि सांध्याला आणि पोटांना असा गोल मसाज करावा. या अभ्यंगामुळं केवळ शरीर स्वास्थ्य नव्हे तर मानसिक स्वास्थ्यही ठीक राहतं. आयुर्वेदामध्ये तेलाला स्नेह असं म्हणतात.
आणि प्रेम या शब्दालाही संस्कृत शब्द आहे, तो म्हणजे स्नेह. अभ्यंग करताना शरीरात ऑक्सिटोसिन हे हॉर्मोन रिलीज होतं की जे तुमच्यामधला स्नेहबंध वाढवतं आणि त्याच्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य हे ठीक राहण्यास मदत होते. तसंच स्ट्रेस हॉर्मोन्स हे मसाजमुळं कमी होतात आणि अभ्यंगामुळं नर्व्हस सिस्टीम जी असते ती काम डाऊन व्हायला मदत होते, बॅलन्स व्हायला मदत होते. अभ्यंग हे जराहर सांगितलेलं आहे. याचा अर्थ केवळ वार्धक्यापासून ते दूर ठेवतं असं नसून शरीरातील प्रत्येक अवयवावर जे एजिंग किंवा वेअर अँड टेअर त्या अवयवाचं होत असतं ते अभ्यंगामुळं कमी होतं. जॉन बान म्हणतात, युअर इश्यूज आर इन युअर टिश्यूज. तुम्हाला असणारे शारीरिक किंवा मानसिक इश्यूज म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत हे तुमच्या शरीरातील टिश्यूज म्हणजे पेशीमध्ये पर्यायाने अवयवांवर दिसायला किंवा उमटायला लागतात आणि या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचण्याचा एक राजमार्ग आहे, तो म्हणजे रोज आचरले जाणारं हे अभ्यंग. तसंच यामुळं जे वात वाढलेला असतो शरीरामध्ये त्याच्या शमनाला उपयोग होतो. दृष्टी चांगली होते, त्वचा मुलायम होते, गाढ झोप लागते, शरीर सुदृढ होतं, ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, लिम्फॅटिक सर्क्युलेशन सुधारतं, डिटॉक्सिफिकेशन होतं आणि पर्यायाने त्याच्यामुळे हृदयाचं आरोग्यही ठीक राहायला मदत होते. तसंच अभ्यंगामुळं ज्यांना फॅट लॉसची गरज आहे अशा लोकांचा फॅट लॉस व्हायला मदत होते आणि ज्यांना वेट गेनची गरज आहे अशा लोकांचं वेट गेनही होऊ शकतं. ते आपण कुठल्या प्रकारचं तेल अभ्यंगासाठी वापरतोय त्यावर अधिक प्रमाणात अवलंबून असतं. असे अनेक फायदे अभ्यंगामुळं होतात. अभ्यंगासाठी जनरली तीळ तेल किंवा खोबरेल तेल हे वातज विकारांसाठी, तसंच चंदनादी तेल, क्षीरबला तेल किंवा गोघृत याचा उपयोग पित्तज विकारांसाठी, तसंच कफज विकारांसाठी मोहरीचं तेल किंवा पुन्हा तीळ तेलच चालतं. अभ्यंगानंतर आयुर्वेदात 15 ते 20 मिनिटं व्यायाम करायला सांगितलेला आहे आणि त्याच्यानंतर कोमट पाण्याने, थंड पाण्याने नव्हे, आंघोळ करायला सांगितलेली आहे. अभ्यंग हे कोणी कोणी करू नये ह्याचंही वर्णन आयुर्वेदात आलेलं आहे. तर ज्यांना अजीर्ण झालेलं आहे किंवा ज्यांना नवज्वर म्हणजे नुकताच ताप आलेला आहे अशांना अभ्यंग वर्ज्य सांगितलेलं आहे. कारण मसाज केल्यानंतर सर्व ब्लड सर्क्युलेशन हे त्वचेकडे सुरू होतं आणि आतड्याकडील ब्लड सर्क्युलेशन हे कमी झाल्याने अजीर्ण किंवा ताप ही वाढण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे या लोकांना अभ्यंग हे वर्ज्य सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण सांध्यांना फक्त वरून स्किनवरून तेल लावल्याने काय फरक पडणार आहे असं अनेक जण विचारतात. त्वचा हाही औषध शरीरात सोडण्याचा एक मार्ग आहे. आपण त्वचेवर स्प्रे मारल्याने फरक पडतो याच्यावर विश्वास ठेवतो. निरनिराळ्या कॉस्मेटिकचा स्किनवरचा उपयोग आपण मान्य करतो. तसंच रोजच्या रोज तेलाचं मालिश केल्याने सांध्यांचं आरोग्य सुधारतं. तसंच इतरही अनेक हेल्थ बेनिफिट्स हे नक्कीच होतात, यावरही पूर्ण विश्वास ठेवायला हवा. तेव्हा आजचा हा अभ्यंगाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.